भूमिकन्या रे. हा वहिनी बोल ना. काय होत आई, कुठे आहेत तुम्ही? कुठं म्हणजे? इथं कॉलेजमध्येच आहे. अच्छा, कॉलेजमध्ये आहेत काय? बरोबर. नाही नाही, थोडस काम होतं तुमच्याकडं, पण राहू दे, घरी आल्यावरच सांगेन. बर. कॉलेजच्या नावाखाली बैराजाच्या लाडक्या लेकीचे वेगळेच प्रताप सुरू आहेत. तर प्रियंका हे शोधून काढायला हवं. या कुणाला भेटायला आल्यात की आणखीच दुसरं काही आहे? एकदा का माहिती झालं की बिंगो फोडायला मजा येईल. नयन, अगं कोणती भाजी निवडली मी आणि तू कोणती चिरतीयेस? लक्ष दे ना बाळा. अरे हो हो, सांभाळ, सावकाश पडशे. एवढं काय झालं? आई, मला लंडनचं ऑफर लेटर मिळालं. काय? हो. अभिनंदन. थँक्यू 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 थँक्यू. हाई पावली ग बाई. तुझं लेटर लवकर यावं ना म्हणून देवीला नवस केला होता मी. आता 10 दिवसात मला जॉईन करायचं. याच दिवसाची वाट बघत होतो मी. यस. 10 दिवसात? हो. का ग? अरे काही नाही, म्हणजे देवीचा नवस लवकर फेडावा लागेल. आई, अशीच कृपा ठेव ग माझ्या लेकरांवर. 10 दिवसात? आता तू लगेच आम्हाला सोडून जाणार? हे येडाबाई, अगं सोडून कुठे चाललाय तो? त्याच्या कामासाठी चाललाय. निदान त्याची तरी स्वप्न पूर्ण होऊ देत ना. हर्षवर्धन, तू जा बाळा लंडनला. तुझं काम कर, खूप मोठा हो. जमलंस तर तिथेच राहा तू. येस. बाय द वे, रिचा कुठे आहे? मला ही बातमी तिला सांगायची आहे. अरे ती ना फोनवर बोलत होती कोणाशी तरी. अच्छा, मी आलोच. नयन, आपल्या नशिबातले भोग आपण भोगू. आपल्यामुळे ते भोग त्याच्या नको वाट्याला यायला. हर्षवर्धन लंडनला गेला तरच त्याचं चांगलं होईल. इथे राहिला तर काय होईल तुला चांगलंच ठाऊक आहे. ताई, कॉलेज सुटलं का? हो. आजकाल तुमचं कॉलेज मायरानावर असतंय वय. बाबांना माहितीये का? नाही माहित नसेल तर सांगते मी. म्हणजे ऐका वहिनी, आई बाबांना नको ना सांगू प्लीज. मी सांगते. काय आहे मायरानावर तुमचं? नाही म्हणजे लग्नाला बी नको म्हणायचं, साखरपुडा करून घेऊया तर त्याला बी नको म्हणायचं. का? तर शिक्षण आहे म्हणून. हे शिक्षण चालू आहे तुमचं मायरानावर? नाही म्हणजे
तसं काही असेल तर मला सांगा की, माझा काही विरोध नाही हा तुम्हाला. उलट मी तुम्हाला बोलणी करायला मदत करीन. मला जो कोण आवडतोय ना त्यासोबत लग्नाचा बार उडवू आपण. नाही वहिनी, तू समजते तसं काय बी नाही. खरंच शेतीची शपथ. बरं बाबांची शपथ. बाबांची शपथ. हो बाबांची शपथ. ऐक ना, खरंच मी खोटं नाही बोलत आहे. विश्वास ठेव ना माझ्यावर. नाही तसा विश्वास आहे म्हणा तुमच्यावर माझा. बाबांची शपथ घेताय म्हणल्यावर नसाल खोटं बोलत. ठीक आहे, नाही सांगत तुमच्या आई बाबांना. आणि तुम्हाला विचारणार बी नाही तुमचं काय सुरू आहे ते. बस. खरंच नाही सांगणार ना? अहो थँक्यू हा वहिनी. थँक्यू. नुसतं थँक्यू ना कसं हो सगळं भागल. मग आता तुम्हाला मी जे काही सांगन ते ऐकावं लागेल. कसली बी म्हणजे कसली बी कुरबुर न करता ऐकावं लागेल. म्हणजे कसं, पत्ती धर म्हणलं की धरायची, वरात कुणाची म्हणून विचारायचं नाही. हाय मंजूर? प्रियंका, अगं तळून झाला असं की ग. जाय ना मग घेऊन ये ना. शाळेत भाकरीचं पीठ आहे बघ डब्यात. बघा आली पहिली ऑर्डर. अशी ऑर्डर आली की नाही की लगेच पळायचं. जा दळण घेऊन या. आणि या पुढं अशी ऑर्डर आली की माझ्या पुढं तुम्ही जायचं नाही. नाही तर एका कानानं ऐकून दुसऱ्या कानानं सोडून द्या. आणि मग मी चुकून मामांजी समोर काहीतरी सगळं बोलून मोकळ होईल. नाही. कुठं? दळण आणायला. अहो माझ्या हातातलं काम कोण करणार? आधी हे काम पटापट आवरायचं आणि मग दळण आणायला जायचं. चला या. हॅलो. येस डॅड. अहो तो फक्त ऑफर लेटर येण्याची वाट बघतोय. ऑफर लेटर आल्याशिवाय तो लग्नाला होकार देणार नाही. डॅड मी काय करू? मी त्याला वेगवेगळ्या पद्धतीने माझ्यात अडकवायचा प्रयत्न करते, पण तो असा आहे की तो कुठल्याच मोहाला बळी पडत नाहीये. डॅड डोंट वरी, मी तुमचीच मुलगी आहे. तुम्हाला निराश करणार नाही. आणि हर्षला मी बरोबर माझ्या घोळ्यात घेतलंय. ट्रॅप करणं सुरू आहे. अँड यू नो व्हॉट, तू इतका साधा आहे की त्याला कळणार सुद्धा नाही की रिचा आपल्याला ट्रॅप करते. पण यू नो व्हॉट डॅड, इमोशनली अटॅच होऊन जे मिळवता येऊ शकतं ना ते घोळ्यात घेऊन मिळवता नाही आहे. आणि निम्मा तर तो माझ्यात इमोशनली अटॅच झालाच आहे. एकदा का हर्षचं आणि माझं लग्न झालं की मी घोरपडे महालाची राणी होणार. मग आपलंच राज्य. मला बोलण्यापेक्षा तुमची शहरातली मैत्रीण तुम्हाला फसवते ते बघा ना आधी. म्हणजे लक्ष्मी बरोबर बोलत होती. मी तुला महलाची राणी व्हायचं, तुला पैसे हवे. तू एकदा मला सांगितलं असतं, मी हसत हसत तुला सगळं दिलं असतं. ह्याला तू प्रेम म्हणतेस? हे तुझं प्रेम?
हे प्रेम असूच शकत नाही. हर्ष मला एकही शब्द बोलू नकोस. हर्ष पण माझा रिचा प्लीज, मला काही ऐकून घ्यायचं नाही आणि मला यावर काही बोलायचंही नाही. आणि इथून पुढे माझ्या आयुष्यात तुला कुठलंही आणि कसलंही स्थान नाही. प्रियंका, ए प्रियंका, आई अहो प्रियंका नका हो म्हणत जाऊ. चांगलं शॉर्टकट आहे, पिऊ म्हणा पिऊ. बरं बाई पिऊ तो पिऊ. तिथे शेण काढून ठेवलंय तेवढ्या गौऱ्या लावून घे पटकन. हे बी कुठं राहिले काय माहिती. आणि गाईला चारा दे. जनावरांची पेंट बी काढायची राहिली ती बी काढ लवकर. ऐकलं का? आई मी करते की, थांब. काय ग, कुठं निघाली? अहो ही लक्ष्मी अभ्यास करत होती म्हणून मी प्रियंकाला काम सांगितलं. ती मध्येच उठून चालली. लक्ष्मीला अभ्यास करताना डिस्टर्ब करायचं नाही. किती वेळा सांगितलं तुम्हाला? कळत नाही का? तिला काम सांगायची नाहीत असली. बर आपल्याला काय, जशी तुमची इच्छा. पण मामनजी मला तुमच्याशी थोडंच बोलायचं होतं. बाबा अहो माझा झाला अभ्यास, मी करते की काम. झाला? कधी झालं? आता तर कॉलेज म्हणून आली असशील ना? अहो आज कॉलेजमध्ये ना लेक्चर ऑफ होती सगळी आणि मी पण नुसती वाचतच बसले होते. मी करते काम. वहिनी तरी किती काम करणार ना. अगं मी आलीच गाईला चारा टाकून. अगं किती गुणाच्या आहेत ना आपल्या लक्ष्मीताई. सगळ्यांचा विचार करतात. देव त्यांना कधी कशाची कमी पडू देऊ नये. सांभाळ कर रे देवा आमच्या लक्ष्मीताईंचा. चला. अहो काकू तुम्ही का वाढताय? मी वाढते ना सगळ्यांना. आणि मला हाक मारायची होती. मी आले असते, द्या मी वाढते. हर्षवर्धन, अरे मी तुलाच बोलवायला येणार होते. मी तुला वाढते. आणखीन वाढू? घे ना. काकू हर्षवर्धनला ही भाजी खूप आवडते ना? मी सुद्धा शिकून घेणार आहे तुमच्याकडून. तुम्हाला काय वाढू? विषय आहे का? वाढा की तुम्हाला काय पाहिजे ते. अजून देऊ? हो चालेल. मंगन, अगं माझा बटवा वर विसरलाय, जरा घेऊन येते का? काकू थांबा मी आणते. आज रिचा तिच्या घरी चालली.
बॅग्स पॅक केलेस तू? जा लवकर, बॅग्स पॅक कर. काय घरीच्या चालली होय तू? मी म्हंटल अजून 4 दिवस राहिले तर चाललं असतं ना. हो चल, मी तुला स्टेशन पर्यंत सोडतो. मी सोडतो की. काय नाही गे ताई, पैशाचं काय ते कुठून बी उभे होत. आणि मेन म्हणजे आमचं गावातलंही वजन आहे. अगं नाही कोण म्हणतच नाही आम्हाला. आमचा शब्द असा खालीच पडू देत नाही. आता पाहिलं ना एवढी मोठी रक्कम कशी पटकन उभी केली ती. आता तू फक्त भाऊजींना बोलून आमचा बिझनेस मार्गी लाव. आम्हाला बी लवकर करोडपती होऊ दे की. ताई मी जरा नंतर फोन करते. हा तुमचं काय हो इथं? आणि दुसऱ्याच्या रूम मध्ये येताना विचारायची काय पद्धत असते की नाही? सॉरी वहिनी, पण आता कुणाकडून उचललेत पैसे? तुम्हाला त्याच्याशी काय मतलब? ताई तुम्ही कामाशी काम ठेवा. आणि तुम्हाला आत्ताच सांगते, याबद्दल कोणाला काही सांगायचं नाही. अगं पण लई. आणि जर का सांगितलं तर मी मामांजींना सगळं सांगून टाकेन. तुमचं कॉलेज माळरानावर कसं भरतंय ते. ठीक आहे. आणि इथून पुढं या रूम मध्ये येताना विचारल्याशिवाय यायचं नाही. आलं ध्यानात? चला निघा, कामाला लागा तुमच्या. आणि हा, आमच्यासाठी जरा गरम गरम चहा पाठवून द्या. बोलून बोलून गळा सुकलाय माझा. या. लक्ष्मी, अगं येडी की खुई तू. हे काय? अगं पेनड्राईव्ह आहे, पेनड्राईव्ह. वा, नव्यानेच कळलं का? दिसतंय मला, पण का आणि कशासाठी? आता तू कॉलेज आली नाही ना, तरी पण तुला सगळी लेक्चर अटेंड करता येणार आहे. आणि तुझा अभ्यास बी नाही पडणार. लक्ष्मी, अगं तू बघ, ही तर फक्त सुरुवात आहे ग. आता बघ काय काय करते. आता मी ना एक बी दिवस कॉलेज बुडवणार नाही बघ. आणि तुला, अगं तुला सगळे लेक्चर ना असे असे घरी बसले मिळतात का नाही बघ तू. आणि प्रिन्सिपलने काढलं ना तुला, अगं काढू दे की मग, आपल्याला काय बी फरक पडत नाही बघ. छान छान. हा मस्त. बाबा गप्पा बसा. गप काय गप, ही तर मी काय काय कसं कसं करून हे सगळं मटेरियल बाई तुझ्यापर्यंत पोहोचवलंय, तरी पण तुला त्याचं काहीच नाही पडलं. अगं जाऊ मग तर झालं, पण आता अभ्यासाकडे लक्ष दे. काय ग, अभ्यास सोडून कुठं जायचं म्हणते? कुठं? पिकनिकला. पिकनिकला जायचंय. पिकनिकला? अगं मग जा की पिकनिकला. अगं जरा उसंत मिळेल अभ्यासातून. नाही बाबा, आता कुठं जाणार? का? कामाधंद्याचे दिवस आहेत आणि घटमिटीचा पण टाइम आला. आणि या टायमाला पेरणी नाही झाली तर उगा उत्पन्न कमी निघायचं. अगं मग मी हाय किती काम करायला, तू जाऊ नये. आता तुम्हीच म्हणता ना,
शेतीची कामं करायची म्हणजे घरातल्या सगळ्यांनी आपापल्या रानात जाऊन कामं केली तरच ती परवडती. हा आणि आता तुम्हीच जायला सांगताय मला. अरे बळी कर तू महाद्या शहरात आलाय पोराला फिरतो. हा तुला भेटायचंय म्हणतो. असं का? काही विशेष काय आहे का? काय माहित. चल आपण जाऊन भेटू बघ काय म्हणतोय तो. असं का? बर बर तू हो पुढं. मला जरा 2-3 तासाचं काम आहे. एवढं तण काढून आलोच. बर तुम्ही जा, मी हे सगळे तण काढून घेते. जा. आता तू एकटी काय काय करणार आहे? मी आता आयुष्यभर ही सगळी कामं तुम्ही एकटेच करत आलात ना. राब राब राबलात आता बस. आता जरा म्हातारपण मित्रांसोबत घालवा की. हा जा. म्हातारा ऐकलं का बळे पोरगी काय म्हणते ते. हा अरे म्हातारा म्हणते. अगं पोरी तू बी कॉलेज मधून दमूनच आली असशील की. हा मी बघतोय की आल्यापासून इथं शेतामध्ये काम करतेस. एक तर एवढा सगळा अभ्यास आणि त्याच्यावर ही सगळी कामं म्हणजे. हो बाबा, कॉलेजला जाऊन कोणी दमत का? आणि मी माझ्या आवडीचं काम करते त्यात कशी दमन. आणि तुमचा हसरा चेहरा पाहिला ना की माझा थकवा हा असा असा गायब होत. लई बळ येतं बघा अंगात. आता तू काय बोलायला मला ऐकणार आहेस होय? बरं ठीक आहे, तू म्हणतेस तर मी जाऊन येतो. बघतो काय म्हणतोय तो महाद्या. चल.